नमस्कार, मी रुपाली खराडकर. IPH प्रस्तुत केप ऑफ गुड होप या सपोर्ट ग्रुपच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याला या प्रोग्राममध्ये मार्गदर्शन करणार आहेत ज्येष्ठ मनोविकास तज्ज्ञ IPHचे व्यवस्थापकीय संचालक आपल्या सर्वांचे सुपरिचित डॉक्टर आनंद नाडकर्णी. डॉक्टर, तुमचे मनपूर्वक स्वागत. नमस्कार. वेल नोन सायकियाट्रिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, नाटककार, कवी, ब्लॉग रायटर, अनेक जणांचे मेंटॉर अशी त्यांची विशेष ओळख आहे आणि या सर्व क्षेत्रांमध्ये विशेष योगदान देखील आहे. आणि माझ्यासारख्या अनेकांचे इन्स्पिरेशन देखील डॉक्टर नाडकर्णी आहेत. केप ऑफ गुड होप या अँझायटी आणि डिप्रेशन सपोर्ट ग्रुपची सुरुवात सप्टेंबर 2019 मध्ये आम्ही केली. मी, माझे सहकारी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट मिस्टर स्वप्नील पांगे आणि सायकियाट्रिस्ट डॉक्टर शैला पाटील याचे फॅसिलिटेटर्स म्हणून काम पाहतो. गेल्या वर्षभरात झालेल्या सेशन्स मध्ये आम्ही अनेक विषयांवरती डिस्कशन्स घडवून आणले, इंटरॅक्टिव्ह सेशन्स झाले, रोल प्लेच्या माध्यमातून आम्ही अनेक कन्सेप्टची ओळख करून घेतली. अँझायटी आणि डिप्रेशन म्हणजे नेमकं काय, त्रासदायक भावनांवरती काम करण्यासाठी आपण काय करू शकतो, त्याच्यानंतर हेल्दी इमोशन्स म्हणजे काय, अशा अनेक विषयांवरती आमचे इंटरॅक्टिव्ह सेशन्स वर्षभरात झाले. सर, मी आम्हा सर्वांच्याच वतीने एक पहिला प्रश्न तुम्हाला विचारते. आपण सगळेच जण या ना त्या कारणाने सतत चिंतेमध्ये असतो. मग ही चिंता किंवा भीती ही हानिकारकच असते का, किंवा या चिंतेचा आपल्या विकासासाठी आपण कसा फायदा करून घेऊ शकतो? आज आपल्याला आपल्या आजूबाजूला ज्या काही नकारात्मक भावना दिसतात त्याच्यामध्ये चिंता आणि नैराश्य या दोन भावना प्रमुख आपल्याला दिसत आहेत. मुळामध्ये कुठलीही भावना ही जगण्याचा एक अविभाज्य भाग असते आणि सकारात्मक असू दे किंवा नकारात्मक असू दे, सुखद असू दे किंवा दुःखद असू दे, प्रत्येक भावनेचं आपल्या जीवनामध्ये एक स्थान असतं. या अर्थानं प्रत्येक भावनेला ती सुखद किंवा दुःखद असली तरी आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून आपण स्वीकारणं हे फार महत्वाचं आहे. ज्या वेळेला भीतीसारखी भावना, चिंतेसारखी भावना, नैराश्यासारखी भावना अतिशय तीव्र होते, त्यावेळेला ही तीव्र भावना त्या माणसाला स्वतःच्या उद्दिष्टांपासून आणि स्वतःच्या आरोग्यापासून सुद्धा दूर नेते. तर ज्या वेळेला आरोग्यापासून आणि उद्दिष्टापासून एखादी तीव्र भावना व्यक्तीला दूर नेते, तिकडे आपण असं म्हणतो की इथं ही भावना आपल्या फार फायद्याची नाही. आणि तसंच या दोन भावनांच्या बद्दल आहे. आणि तू प्रश्न विचारलास चिंतेबद्दल, त्याकडे आपण पहिल्यांदा येऊ. की चिंतेची भावना ही माणसाला सावध करण्यासाठी वापरली गेली तर ती योग्य आहे. म्हणून ज्या वेळेला तिची तीव्रता कमी असते, ज्या वेळेला तिचा कालावधी कमी असतो आणि ज्या वेळेला माणूस त्याच्यामधून सावध बनतो आणि समोरच्या संकटाचा अंदाज घेतो, समोरच्या आव्हानाचा अंदाज घेतो आणि त्या आव्हानावरती आत्ता मला काय बरं करता येईल ह्या पर्यायांचा विचार करतो, त्यावेळेला ही जी चिंता असते ती चिंता मदत करणारी चिंता असते. त्यामुळे चिंता नसलीच तर माणूस निष्काळजी बनेल. चिंता ही योग्य प्रमाणात हवी, टेन्शन हे योग्य प्रमाणात हवं. ते जर अति झालं तर मग काय होईल, तर मग उद्दिष्टांपासून, आरोग्यापासून ती व्यक्ती दूर जाईल. चिंतेसारख्या भावनेच्या बरोबर एक शारीरिक प्रतिक्रिया येत असते. ती प्रतिक्रिया मग खूप तीव्र होईल आणि ती इतकी तीव्र होईल की त्या प्रतिक्रियेचीच चिंता त्या माणसाला वाटायला लागेल. आणि असं पाहतो आपण चिंतेमध्ये. तर म्हणून आपल्याला हे डोक्यामध्ये घेतलं पाहिजे की ज्या वेळेला चिंता आपल्याला आव्हानामध्ये नेमकं काय दडलंय याच्या शक्यता दाखवते,
ज्या वेळेला पर्यायांची मांडणी करण्यासाठी ती आपल्याला मदत करते, तेव्हा त्या चिंतेला आपण उपयुक्त चिंता असं म्हणायला हरकत नाही. उदाहरणार्थ एखादा खेळाडू क्रिकेट खेळणारा जर तो म्हणाला की मला आता अतिशय नामवंत गोलंदाजांचा सामना करायचा आहे बॉलर्सचा, तर समोरचा जो गोलंदाज आहे, बॉलर आहे, त्याची शैली काय आहे, त्याचा कुठला बॉल आहे तो जास्त त्रासदायक आहे, त्याप्रमाणे मी काय काय करणार आहे, याचं मानसिक चित्र जर तो फलंदाज, तो बॅट्समन जर डोळ्यापुढे आणायला लागला, तर ती उपयुक्त चिंता आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून जगामध्ये पहिल्यांदा या चिंतेच्या बाबतीमध्ये कुणी जर उदाहरण दिलं असेल तर ते बुद्ध देवांनी दिलेलं आहे, की त्यांनी चिंतेला आपल्या तंतुवाद्याची उपमा दिली आणि तंतुवाद्यामधलं टेन्शन ज्या वेळेला योग्य असतं तेव्हा त्यातून सूर निघतो. जर ते अति झालं तर तार तुटते आणि जर ते टेन्शन कमी झालं तरी सुद्धा त्याच्यामधून बेसूरच निर्माण होतो, सूर निर्माण होत नाही. म्हणून चिंतेचे हे 3 भाग आहेत आणि हे तिन्ही आपल्यामध्ये एकाच वेळेला असतात. म्हणजे निष्काळजीपणा असतो, हं. काळजी घेणं असतं आणि काळजी करणं असतं. तर हे तिन्ही भाग आपल्यामध्ये आहेत. हे सतत आपण डोक्यात ठेवलं तर त्याचा आपल्याला दैनंदिन जीवनात फायदा होऊ शकेल. येस, खूप छान उदाहरण दिलंत सर तंतुवाद्याचं. सर, सध्या आपण आजूबाजूला बघतो की तीव्र नैराश्यामुळे आत्मविश्वास गमावून लोक आत्मघातकी पर्याय निवडण्याचा सुद्धा विचार करत असतात. यातून न भरून येणारं नुकसानही व्यक्तीचं होऊ शकतं. अशा वेळी एखाद्याला टोकाचे निर्णय घेण्यापासून परावृत्त करण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो? त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? अ, तुझा प्रश्न असा आहे की आजूबाजूच्या व्यक्तींकडे त्याचं मला जास्त भर त्याचा हो. आता दिसतोय. हो. मुळामध्ये जेव्हा अतिशय तीव्र असं नैराश्य त्या व्यक्तीला झाकोळून टाकतं, तेव्हा त्या व्यक्तीनं हा पर्याय हा मुद्दामून घेतलेला नसतो हे लक्षात घेणं फार नसतो. आवश्यक आहे. की बरोबर. हा बऱ्याच वेळेला मेंदूमधल्या रसायनांच्या असमतोलामुळे होणारा बदल आहे. कधी-कधी परिस्थितीमधली आव्हानं ही अतिशय कॉम्प्लिकेटेड, जटिल होत आहेत, त्यामुळे हे होत आहे. बरोबर. हा त्याला कधी हवा-हवासा वाटणारा पर्याय नाही. हं. हे काही माणूस मुद्दामून करत नाहीये, हे एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेच्या तीव्र नैराश्यामधून जर व्यक्ती जात असेल, तर ती व्यक्ती कमकुवत मनाची आहे, असं आपण न मानणं फार महत्वाचं आहे. कारण अशा भावनांचा पगडा कोणावरतीही निर्माण होऊ शकतो आणि ही जी आत्ताची विकल अशी भावनिक अवस्था त्या व्यक्तीची आहे, ती कायमची आहे असं जरी त्या व्यक्तीचं मन आत्ता त्या व्यक्तीला सांगत असलं, तरी आजूबाजूच्या व्यक्तींनी मात्र ही अवस्था आत्ताची आहे आणि कायमची नाही, या भूमिकेला स्वीकारून राहणं फार गरजेचं आहे. आणि आत्ताच्या तीव्र नैराश्याच्या बाबतीतली समजूत म्हणजे तुला या वेळेला तीव्र नैराश्याने ग्रासलेलं आहे हे आम्हाला समजत आहे. त्याचा आमच्या स्वीकारावरती काही परिणाम झालेला नाहीये. तू जसा आमचा आधी होतास आनंदी असताना त्याच पद्धतीने आम्ही तुझ्याशी वागणार आहोत, पाहणार आहोत. तुझं असणं आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कुठल्याही मूडमधलं असणं तुझं. आणि आम्ही तुला तुझ्या या नैराश्यासकट स्वीकारलेलं आहे. हे जर आपण शब्दातून नाही, जे फक्त शब्दातून नाही, पण जवळची माणसं जर हा स्वीकार त्या व्यक्तीला स्वतःच्या वागण्यामधून देऊ शकले आणि त्यावेळेला त्याचं नैराश्य जर समोरच्या लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी चॅलेंज नाही केलं, म्हणजे अरे बघितलंस का, तू कशाला नामोहरम होतोयस? खूप सारे लोक आहेत की जे ना तुझ्यापेक्षा जास्त कठीण परिस्थितीत होते आणि त्यांनी कशी त्या डिप्रेशनवर मात केली पहा. असं म्हटल्यावरती तो माणूस म्हणतो, हो पण ते ग्रेट आहेत हो, मी तसा ग्रेट नाही ना, मी कशी मात करू? मग तुझं हे असंच आहे. असं जर आपण म्हटलं तर मग ही काही अनुकंपा नाही, ही काही सह अनुभूती नाही.
आणि म्हणून लोक सल्ला देण्याच्या निमित्ताने बऱ्याच वेळेला समोरच्याला नामोहरम करतात. ते टाळणं ही गोष्ट आजकालच्या या काळामध्ये खूप महत्वाची आहे. त्यामुळं आपण त्याला वीक माइंडेड असं न म्हणता, तुझ्यावरती आत्ता या दुःखद नकारात्मक भावनांचा खूप पगडा आहे. तो इतका पगडा आहे की त्यामुळं तुझा स्वतःकडे पाहण्याचा आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकाच रंगाचा चष्मा गॉगल लावल्यासारखा झालेला आहे. आणि म्हणून तू असा पाहतोयस, पण तरीही तू आमचा आहेस आणि आम्ही तुझ्या सोबत राहणार आहोत. अशा तऱ्हेचा दिलासा या व्यक्तीला देणं ही गोष्ट त्यावेळी गरजेची ठरेल. सर, सध्या इंटरनेटमुळे, सोशल मीडियामुळे नात्यांमधील संवाद कमी होतोय, हे आपण सध्या बघतोच आहोत. कोणत्याही नात्यातील संवाद हा आपल्या प्रत्येकाची सपोर्ट सिस्टीम मजबूत करण्यासाठी आवश्यक असतो. मग एकमेकांना समजून घेण्यासाठी हा संवाद नेमका कसा साधावा, जिथे आपण मोकळेपणाने व्यक्त होऊ शकू, मोकळेपणाने बोलू शकू? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विसंवादाचं कारण म्हणून त्या स्क्रीनकडे पाहू नये. म्हणजे मग त्या स्क्रीनला आपण एक कारण तयार करू. हां, तर तसं करू नये. विसंवाद आधी असतो म्हणून माणसं स्क्रीनकडे जातात, हे जास्त बघायला आपल्याला मिळतं. आणि ते का बरं? कारण विसंवाद झाल्यावरती लोकं असा विचार करतात बऱ्याच वेळेला, की अरे संवाद साधला आणि त्याच्यातून भांडण निर्माण झालं, तर कशाला करा हे सगळं? त्याच्यापेक्षा स्क्रीन बरं आहे ना, तो भांडत नाही. हं. त्यामुळं मी तो स्क्रीन विनातक्रार पाहू शकतो आणि माझा अमुक 1 जीबी खर्च झाला याच्याशिवाय काही माझं फारसं नुकसान त्याच्यामध्ये होत नाही. म्हणून एस्केप म्हणून, सुटका म्हणून, पलायन म्हणून स्क्रीनकडे माणसं जातात. अशा ठिकाणी हां, की जेव्हा नातेसंबंधांमध्ये प्रश्न निर्माण झालेले असतात तेव्हा. मग आता असा विचार करायला पाहिजे, की त्यांना प्रत्यक्ष संवादामध्ये धोका वाटतोय. आणि मग धोका कसला वाटतोय? भांड्याला भांडं लागण्याचा. बरोबर? त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे, की अशा प्रकारे स्क्रीनकडे गेल्यामुळं कलह काही कमी होणार नाहीये. म्हणजे जी भांडी वाणीने वाजली असती, ती आता मनात वाजतायत. भांडी वाजतातच आहेत. मग मला थोडी रिस्क घ्यावी लागणार आहे. कुठली रिस्क घ्यावी लागणार आहे? संवादाची रिस्क घ्यावी लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, की त्यातल्या त्यात चांगला संवाद साधण्याची संधी आणि शैली कोणती? हे मला शिकावं लागणार आहे. बऱ्याच वेळेला माणसं जितक्या जवळच्या नात्यात असतात, तेवढी ती त्या नात्याबद्दल कमी शिकतात. कारण त्यांनी त्या नात्याला गृहीतच धरून टाकलेलं असतं. म्हणून ते गृहीत धरणं सोडलं पाहिजे. संवादामध्ये असलेला धोका घेतला पाहिजे, पण अभ्यासानं तो धोका कमी केला पाहिजे. मग अभ्यास कशाचा करायचा? तर स्वतःच्या आणि समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा करायचा. आणि त्यासाठी कोणताही तज्ञ मदत करू शकत नाही. वर्षानुवर्ष जी 2 माणसं एकमेकांच्या नात्यात राहिलेली असतात, ती एकमेकांना ओळखत असतात, ओळखून सुद्धा असतात, पण स्वतःला ते ओळखत नसतात. आणि त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा स्वतःला ओळखावं, पहिल्यांदा स्वतःला विचारावं, की हे नातं माझ्यासाठी अजूनही भावनिक दृष्टीने महत्वाचं आहे का? ते जर महत्वाचं असेल, तर त्याचं महत्त्व टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मी भावनिक, वैचारिक आणि वर्तनाची काही एक किंमत द्यायला तयार आहे का? ती किंमत नाहीये, ती इन्व्हेस्टमेंट आहे. मी गुंतवणूक करायला तयार आहे का? म्हणजे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात माणसं. त्यावेळेला ते काय करतात? धोका असला तरी काय म्हणतात, ह्याच्यामधून पुढे फायदा होण्याची शक्यता आहे. मग लावूया आपण पैसे. इथे नाही तसा विचार करत. मग स्क्रीनमध्ये जातात. तेव्हा मग हा धोका घेण्याची तयारी माझी आहे. पण जसा शेअर बाजाराचा अभ्यास करतात, तसा मी इथे माझ्या मनाचा, समोरच्याच्या मनाचा अभ्यास करेन की. आणि मग त्यावरून मी संवादाची शैली ठरवेन,
संवादाची माध्यमं ठरवेन. म्हणजे कधी आवडती वस्तू आणून देईन, कधी त्या व्यक्तीचं काम स्वतःच त्या व्यक्तीनं न सांगता करेन, कधी पत्र लिहीन, कधी मेसेज पाठवेन, कधी हातानं चित्र लिहीन, कधी गरमागरम कॉफी देईन. सगळं मी करेन. पण त्यामध्ये मी अमुक केलं की समोरच्या व्यक्तीने तमुक केलंच पाहिजे, या नावाचा हट्ट मात्र कमीत कमी करण्याचा प्रयत्न करेन. हे जर केलं, तर मग ती रिस्क घेणं हे आवाक्यातलं होतं. रिस्क त्यातली जाणार नाही, पण ती आवाक्यामध्ये येईल. आणि ती जर आवाक्यामध्ये आली, तर मग काय होईल बघा, की 3 शक्यता आहेत ना. जेव्हा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबरोबर तणावग्रस्त नातं असताना अशा तऱ्हेचा संवाद साधला, काय होईल? काहीच प्रतिसाद मिळणार नाही. पण भांडणही होणार नाही. थोडासा प्रतिसाद मिळेल, चांगला प्रतिसाद मिळेल, अजिबात प्रतिसाद मिळणार नाही आणि तुमचा हेतूच क्वेश्चन केला जाईल, की आता ना तुला काहीतरी पाहिजे म्हणून आज हे सगळं मस्का लावणं चाललंय बरं का. मग त्यावेळेला आपल्याला अशी टोकाची प्रतिक्रिया सुद्धा घ्यायची आहे. आणि मग त्यावेळेला कसं बोलायचं? तर कदाचित कधी-कधी काही न बोलता आपण आपलं वागणं पुढे चालू ठेवू. कधी-कधी आपण त्याला लाईट मोडमध्ये घेऊ, की हो मस्का लावायचाच आहे. मी यावेळेला अगदी 1 किलो आणलाय मस्का. सतत मस्का लावणार आहे. असं काहीतरी म्हणावं. पण महत्वाचं असं आहे, की मी माझ्या बाजूने प्रयत्न सोडणार नाही संवादाचे. तर बऱ्याच वेळेला इथं आपल्या सगळ्यांचं सामर्थ्य कमी पडतं. स्वतःबद्दलचा विश्वास कमी पडतो. आणि मग आपल्याला दुसरं मन जे असतं ते काय सांगतं, की अशा प्रकारे संवादासाठीचे प्रयत्न करणं हीच एक शरणागती आहे. आणि तुला अशी शरणागती जाहीर करण्याचं काही कारणच नाहीये. चांगला वागायला लागलास ना, तर समोरची व्यक्ती जे ऑलरेडी डोक्यावरती बसून मिऱ्या वाटतच होती, त्यामध्ये आता मिरच्याही टाकेल. आणि मग त्या व्यक्ती संवादाचे प्रयत्न न करता स्क्रीनकडे वळतात. त्यामुळं महत्वाची गोष्ट ही आहे, की बरं आता समजा 2 व्यक्ती अशा तऱ्हेचे ऐकत असतील ना, आपला आपला आत्ताचा कार्यक्रम, तर ते दोघे ना एकमेकांकडे बघतील ना लगेच. तू, तू, तू म्हणतील. आणि ही आपली एक सॉलिड टेंडन्सी असते, की असं काही ऐकलं ना की शेजारी बघायचं. तसं नका बघू. आतमध्ये बघायचं. आपण जो सगळा कार्यक्रम करतोय, तो त्या व्यक्तीनं आतमध्ये बघावं ह्याच्यासाठीचा कार्यक्रम आहे. लगेच आपलं बोट असतं बरं का. आणि नात्यांच्या संबंधामध्ये फारच असतं. पालक असले तर ते मुलांकडे बघतात. नवरा-बायको असले तर नवरा बायकोकडे, बायको नवऱ्याकडे बघते. एकाच मुहूर्तावरती दोघे एकमेकांकडे बघतात. तर त्यावेळेला काय करावं? तर त्यावेळेला खरं म्हणजे त्यांनी दुसऱ्याच्या डोळ्यात स्वतःला बघावं. आणि तसं जर केलं, तर हा जो संवाद आहे, तो वाढण्याची जास्त शक्यता आहे. सर, आपण पुन्हा सोशल मीडियाशी रिलेटेडच हा प्रश्न आहे. स्क्रीन ऑब्सेशन आणि डिपेंडन्सी सध्या खूप वाढताना आपल्याला दिसते. त्यातूनही अँझायटी, डिप्रेशन सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात का? आणि अशी शक्यता वाटत असेल तर त्या मग कशा लगेच हाताळाव्यात किंवा कसं तिथे स्वतःला सावरावं? काय असतं ना, की स्क्रीन ऑब्सेशनमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेच्या रिॲक्टिव्ह इमोशन्स असतात. म्हणजे मला जर अमुक एक वेळाच्या पुढे तो स्क्रीन मिळाला नाही, तर लोकांना खूप फ्रस्ट्रेशन येतं. किंवा आता माझी ती वेळ पाळायची आहे, तर त्यावेळेला खूप अँझायटी येते. अशा पण गोष्टी होऊ शकतात भावनेच्या संदर्भात. पण महत्त्वाची गोष्ट या स्क्रीनच्या बाबतीत काय आहे बघ, मला जग हे एकतर थ्रेटनिंग वाटतं, बाहेरचं जग, किंवा मला बाहेरचं जग अत्यंत नीरस वाटतं. एका बाजूला जगाचा धोका वाटतो, दुसऱ्या बाजूला जग अत्यंत नीरस वाटतं, तिसऱ्या बाजूला माझं जीवन अत्यंत निरर्थक आहे. आणि म्हणून त्यात अर्थ निर्माण करायचा असेल, तर मला स्क्रीनकडे जायला पाहिजे असं वाटतं. या सगळ्या भावना माणसाला स्क्रीनकडे घेऊन जातात, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे स्क्रीन ऑब्सेशन असं आपण म्हणतो, ते आपल्याला काय दिसतं? तर आपल्याला फायनल बिहेवियरल आउटकम दिसतो. म्हणजे काय दिसतं, की हा माणूस स्क्रीनच्या समोर बसलाय 3 तास.
पण त्याच्या मागे कारण मीमांसा ही वेगळी वेगळी असू शकते. कदाचित त्याला जग आणि स्वतःचं जगणं निरर्थक वाटत असेल, कदाचित त्याला जगाची भीती वाटत असेल, कदाचित त्याला जगाबद्दलचा प्रचंड राग दाटून आला असेल, नको हे तुमचं जग, मी माझ्या व्हर्च्युअल जगामध्ये समाधानी आहेत, असं तो म्हणत असेल. तेव्हा ही कोणती प्रतिक्रिया माणसाला त्या स्क्रीन ऑब्सेशनकडे घेऊन जाते आहे, याचा अभ्यास त्या व्यक्तीनं आजूबाजूच्या व्यक्तींनी करून त्या समस्येच्या तीव्रतेप्रमाणे जितक्या लवकर शास्त्रीय सल्ला घेता येईल तितक्या लवकर घ्यावा. याचं कारण असं की स्क्रीन ऑब्सेशन हे वर्तनामध्ये दिसत असलं तरी त्याच्या मागे रेंज ऑफ सायकियाट्रिक प्रॉब्लेम्स म्हणजे मनोविकाराच्या क्षेत्रातले अनेक प्रश्न असू शकतात. त्यांचं लक्षण म्हणून, त्यांचं सिम्पटम म्हणून हे स्क्रीन ऑब्सेशन येऊ शकतं. ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. येस. सर, प्रत्येकालाच आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना सतत करावा लागतो. अशा वेळी भावनांचं योग्य नियमन करणं किती महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी वैयक्तिक लेवलवरती, पातळीवरती कसे प्रयत्न करायला हवेत? चांगला प्रश्न आहे. चढ आणि उतार हे तू म्हणालीस, यश आणि अपयश, सुख आणि दुःख, या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनाचा जगण्याचा अविभाज्य भाग आहेच. त्याचा आपल्याला त्रास जास्त कधी होतो ते आपण पाहूया. ज्या वेळेला सुख असू दे किंवा दुःख असू दे, हे आपण आपल्या आत्मभावाशी, त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. आत्मभाव असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्यामध्ये एका बाजूनं आत्मप्रतिमा येते आणि दुसऱ्या बाजूनं आत्ममूल्य येतं. सेल्फ इमेज, ज्याचा सेल्फ एफिकसी हा भाग आहे, आणि सेल्फ वर्थ म्हणजे माझं मूल्य, हे आपल्या आत्मभावाचे वेगवेगळे पैलू आहेत. या आत्मभावाच्या पैलूंना ज्या वेळेला यश आणि अपयश आपण जोडतो तिकडे गडबड सुरू होते. म्हणजे यश मिळालं तर मी यशस्वी झालो असं म्हणण्यापेक्षा या वेळेला या गोष्टीमध्ये, या प्रोजेक्टमध्ये, कशाहीमध्ये मला यश मिळालं असं म्हणावं. म्हणजे समाधान तर मिळतं, पण मी यशस्वी झालो असं म्हटल्यावरती मी ते यश माझ्या सेल्फ वर्थला चिकटवलं, ते माझ्या सेल्फ इमेजला चिकटवलं. आता माझा आत्मभाव हा अहंगंडाकडे जाऊ लागला. म्हणजेच आपल्याला यशाला आत्मभावाशी निगडीत न करणं हे महत्वाचं आहे. तसंच अपयशाच्या बाबतीत आहे की अपयश आल्यावरती मी अपयशी माणूस झालो, माझ्या जीवनात दुःख आल्यावरती मी दुःखी व्यक्ती झालो, असं जर मी म्हणत राहिलो तर मग मी त्या दुःखावरती माझं मूल्य ठरवत असतो. त्या दुःखावरती मी माझी स्वप्रतिमा ही रंगवत असतो. हा महत्वाचा भाग आहे आणि ते मी कमीत कमी करण्याचा प्रयत्न करणं हा त्यातला आरोग्याकडे नेण्याचा भाग आहे. म्हणजेच सुखाकडून सुद्धा माणसानं शिकावं. सुखाकडून काय शिकता येतं की सुखामध्ये किती जणांचा वाटा आहे आणि मिळालेलं सुख किती जणांमध्ये वाटता येईल. यशामध्ये किती जणांचा वाटा आहे आणि मिळालेलं यश किती जणांमध्ये वाटता येईल. असं जर यशाकडे पाहिलं तर त्या यशाने आपण मातणार नाही. आणि अपयश हे आत्ता माझ्या जीवनात आलेलं आहे, ती आत्ताची स्थिती आहे, ती आत्ताची अवस्था आहे, पण ती अवस्था निरंतर नाही आणि त्या अवस्थेवरून माझं आत्ममूल्य आणि माझी आत्मप्रतिमा ही मी रंगवणार नाही. असा जर विचार केला तर मग त्या अपयशामधूनही माणसं तरच शिकू शकतात. आत्ममूल्यापासून त्याला बाजूला काढेपर्यंत माणसं अपयशातूनही शिकत नाहीत आणि यशामधूनही शिकत नाहीत. हे जर आपण डोक्यात घेतलं तर आपण या चढाव उतार दोघांच्याही मधून शिकू शकू आणि दोन्ही अनुभव
हे सारखेच आपले मानून, ती गोष्ट फार महत्वाची आहे. सुख दुःख समे कृत्वा असं गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये सुख आणि दुःख हे अनुभवाच्या पातळीवरती वेगळे असणार, भावनेच्या पातळीवरती ते वेगळे असणार, पण मूल्यमापनाच्या पातळीवरती त्यांना सारखे ठेवा. आणि काय, की स्वतःचं मूल्यमापन ना सुखावरून करा, ना दुःखावरून करा, ना यशावरून करा, ना अपयशावरून करा. आणि तुमचं आत्ममूल्य, तुमची आत्मप्रतिमा ही या सगळ्या गोष्टींवर अवलंबून नाही, तर यश अपयश, चढ उतार हे तुमच्या आत्मप्रतिमेचे भाग असू शकतात. ते तुमच्या आत्ममूल्याचे भाग असू शकतात. तुमची सगळी गुणवैशिष्ट्ये आणि तुमचे दोष सुद्धा तुमच्या या संपूर्ण आत्मभावाचे भाग असू शकतात. हे डोक्यात घेतलं तर या चढ उतारांना अधिक विवेकी पद्धतीने तोंड देता येईल. सर, हल्ली ना अजून एक समस्या आपण हल्ली बस आजूबाजूला बघतो, ती म्हणजे झोपेची समस्या, स्लीप डिसऑर्डर. अँझायटी आणि डिप्रेशन आणि झोपेची समस्या किंवा स्लीप डिसऑर्डर यांचा परस्पर संबंध असू शकतो का? आणि यावर पुन्हा आपण काय उपाययोजना करायला हव्यात? झोप नावाची जी गोष्ट आहे की नाही, तर ती एका बाजूने मनाचा आरसा आहे. या अर्थानं ती मनाचा आरसा आहे, की मनावरती काही झालं तर त्याचा झोपेवरती लागलीच परिणाम होतो. म्हणजे जसं की झोपेची क्वालिटी बिघडते. सकाळी उठल्यावरती फ्रेश वाटत नाही. झोपायला गेल्यावरती लवकर झोप लागत नाही. झोप लागली तरी अस्वस्थ असते, स्वप्न पडतात. म्हणजे एका बाजूने मनस्वास्थ्याचा आरसा झोप आहे. पण या झोपेमध्ये घडणारे जे छोटे मोठे बदल आहेत, ते बदल लक्षणात्मक आहेत. म्हणजे ते लक्षण आहे, चिंतेचं लक्षण आहे, ते निराशेचं लक्षण आहे. म्हणून झोपेतले बदल सगळ्यांनी टिपावेत. त्यांचा एक लॉग सुद्धा लिहावा. आणि जेव्हा मानसिक आरोग्य क्षेत्रातल्या व्यक्तीचा तुम्ही सल्ला घ्याल, सायकोलॉजिस्ट असेल, काउन्सिलर असेल, सायकियाट्रिस्ट असेल, त्यावेळेला त्यांना ना तुमच्या झोपेची क्वालिटी सांगा. म्हणजे काय काय सांगा ते सांगतो, की मला अंथरुणावरती पडल्यावरती झोप यायला किती वेळ लागला. त्यावेळेला माझ्या मनामध्ये नकारात्मक विचारांचं प्रमाण किती होतं. लागलेली झोप पहिल्यांदा कधी भंग झाली, भंग झाल्यानंतर परत लागायला किती वेळ लागला, नेहमीच्या वेळेपेक्षा किती लवकर मी उठलो, लवकर उठल्यानंतर मला फ्रेश वाटत होतं का, सकाळी जेव्हा उठलो तेव्हा डोक्यामध्ये येणारे पहिले विचार हे कोणत्या पद्धतीचे होते. अशा पद्धतीने जर झोपेचा लॉग लिहिला कुठल्याही व्यक्तीने, स्वतःसाठी सुद्धा तो फीडबॅक फार महत्वाचा आहे. स्वप्न कशी पडली, स्वप्न इतकी तीव्र होती का की त्या स्वप्नातून तुम्ही दचकून जागे झालात, स्वप्न आठवलं का नाही आठवलं, आठवलं असेल तर कुठलं होतं. हे जर सगळं नीटपणे त्या व्यक्तीने लिहिलं ना, तर तो एक मनाचा उत्तम आरसा होऊ शकतो. इट कॅन बी अ वंडरफुल क्लिनिकल मटेरियल. ते आपण लक्षात सगळ्यांनी घेतलं पाहिजे. या खास करून अशा तऱ्हेच्या अनुभवातून जात असलेल्या प्रत्येकाने ते लक्षात घेतलं पाहिजे. तसंच झोपेच्या बरोबर भुकेबद्दलही आपल्याला करता येईल, हं. की अनेक वेळेला भूक जास्त लागते म्हणून मंडळी खातात या चिंतेमध्ये, नैराश्यामध्ये. कधी-कधी भूक नसते तरीही खातात. कधी-कधी सगळंच निरर्थक वाटतं, करायला काहीच नाही, तर निदान खाऊया तरी म्हणून खातात. तेव्हा प्रत्येक वेळेला खाताना माझ्या मनातले विचार काय होते? म्हणजे बऱ्याच वेळेला लोकं स्वतःबद्दल समाधानी नसतात. स्वतःच्या आत्मप्रतिमेला त्यांनी काही गोष्टी इतक्या लागून घेतलेल्या असतात, की त्याचा एक परिणाम म्हणून ते जास्त किंवा कमी खातात. तर म्हणजे कुठले विचार होते त्या भुकेच्या मागे? ती भूक भूक होती का? हे सगळं लक्षात घेणं,
त्याच वेळेला काय झालेलं असतं, की अन्नाचा आस्वाद घेण्याची क्षमता बऱ्याच वेळेला चिंता आणि नैराश्यामध्ये कमी झालेली असते. मग आस्वाद घेणं कमी झालंय का? म्हणजे अलीकडच्या काळामध्ये अन्नाचा वास आणि चव कमी होणं याला खूप वेगळा अर्थ दिला गेलेला आहे. पण तो आपल्या बाजूने जर बघायचा, तर त्याच्याकडे आपल्याला ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपल्याला पाहणं ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. आपण सध्याच्या या ताणतणावाच्या काळामध्ये अध्यात्माचा जो उपयोग आहे, तो मानसिक आरोग्याचा, विशेष करून चिंता आणि नैराश्य यांचा समतोल साधण्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल? प्रश्न खूपच छान आहे आणि त्याचं थोडंसं खोलात जाऊन उत्तर देणं गरजेचं आहे. आणि इथून सुरुवात करता येईल आपल्याला, की अध्यात्म म्हणजे काय? तर अध्यात्म या शब्दामध्येच स्वतःचा विकास ही गोष्ट अध्यारूत आहे. त्यामुळे त्याच्यात लपलेलं काय आहे, तर स्वतःच्या विचारांची आणि भावनांची पातळी विकसित करणं म्हणजे अध्यात्म. त्यावरती बेतलेलं वर्तन करणं म्हणजे अध्यात्म. त्यामुळे अध्यात्म म्हणजे फक्त उपासना धर्म नव्हे. उपासना धर्म हे अनेक असतात. ते उपासना धर्म मानणारे काही लोक असतील, उपासना धर्म न मानणारे काही लोक असतील, काही आस्तिक असतील, काही नास्तिक असतील, सर्व तऱ्हेचे लोक असतील. पण अध्यात्म म्हणजे फक्त उपासना धर्म नव्हे. तर उपासना धर्मांच्या मध्ये सुद्धा जिथं कुठं व्यक्तीचा विकास आहे, अशा गोष्टींचा वापर म्हणजे अध्यात्म. मग आता व्यक्तीचा विकास हा कसा मोजायचा, कशाला आध्यात्मिक म्हणायचं? तर विचार माणसाचे जे असतात, ते जितके जास्त संकुचित असतात, ते जितके जास्त स्वकेंद्रित असतात, तितका माणूस अध्यात्मापासून दूर असतो. पहिल्यांदा माणसाने काय करायला पाहिजे, की स्वकेंद्रित विचार आणि परकेंद्रित विचार म्हणजे स्वतःचे स्वतःबद्दलचे आणि इतरांचे. माझं भलं व्हायला पाहिजे, माझ्या बरोबर इतरांचं भलं व्हायला पाहिजे. इतकं जरी पहिल्यांदा घेतलं, की माझा स्वकेंद्रित विचार आणि परकेंद्रित विचार या दोघांचंही मी बघेन, तर ही खरं म्हणजे अध्यात्माची पहिली पायरी आहे. मग काय करायला पाहिजे, की परस्पर केंद्रित असं सहकार्य मला तयार करायला पाहिजे. लोकांचं म्हणजे त्याच्यात माझं कुटुंब आलं, माझ्या कामाकडचे लोक आले, माझ्या समाजातले लोक आले. म्हणजे त्यावेळेला मला काय करायला पाहिजे, की मला परस्पर सहयोग, परस्परावलंबन हे मला पहिल्यांदा घेतलं पाहिजे. मग हे परस्परावलंबन करत असताना पुढचा विकास काय आहे? तर माझ्या गरजा आणि दुसऱ्यांच्या गरजा यांचा समतोल मी राखला पाहिजे. माझ्या गरजांच्या बरोबरच माझे जे सगळे इंग्रजीत मला म्हणतात सिग्निफिकंट अदर्स, जे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत, महत्वपूर्ण आहेत, त्यांची सुद्धा काळजी मी माझ्या बरोबर घेईन. आणि हे महत्वपूर्ण तुमच्या माझ्यासाठी कोण असतील? तर आपले कुटुंबीय असतील, आपले मित्र असतील, हितचिंतक असतील. असं करत करत माझ्यासाठी तितक्याच महत्वाच्या असलेल्या व्यक्तींच्या यादीमध्ये ज्या वेळेला संपूर्ण समाज येतो, त्याला अध्यात्म म्हणतात. याच्यापेक्षा अध्यात्म काहीच वेगळं नाही. जेव्हा माझ्यासाठी every living person becomes as significant as my own child or my own family, that is spirituality. म्हणजे विचारांच्या पातळीवरती अध्यात्म काय ते आपण पाहिलं. भावनेच्या पातळीवरती अध्यात्म हे आहे, की मी माझ्या भावना आत्मकेंद्रित ठेवतो जेव्हा, त्यावेळेला मला ती भावना पूर्ण झाली, माझी इच्छा पूर्ण झाली की सुखद भावना निर्माण होते, इच्छा पूर्ण नाही झाली की दुःखद भावना निर्माण होते. या ज्या सगळ्या भावना असतात, त्या भावनांच्या पूर्तीसाठी मी फक्त भौतिक गोष्टी जर वापरल्या, तर मी स्पिरिच्युअल नाही.
म्हणजे माझे किती पैसे माझ्याकडे आले, मी किती कमावले, मी किती कुठे ठेवले, किती सोनं घेतलं, किती एफ.डी केल्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत का? या भौतिक जीवनात महत्त्वाच्या आहेत. परंतु त्यांच्या भोवती पुन्हा मी माझा आत्ममूल्य आणि आत्मप्रतिमा ही लावली नाही. आणि मग मी ही भावना केली, की मला 2 प्रकारचे आनंद मिळू शकतात. एक आहे अचीव्हमेंटचा. मी अमुक कमावलं, मी अमुक घेतलंय, अमुक माझ्याकडे आहे. प्राप्तीचा आनंद, पूर्तीचा आनंद. आणि दुसरा जो आनंद आहे, तो मी जे काही करतो आहे त्या कृतीमधून, त्या प्रवासामधून, त्या प्रवाहामधून मला मिळणारा आनंद. जसजसा प्रवासाचा आणि प्रवाहाचा भावनात्मक आनंद वाढत जाईल आणि परिणामांमधला आनंद हा हळूहळू मावळत जाईल, त्याला भावनेच्या दृष्टीनं अध्यात्म म्हणायचं. आणि मग वर्तनाच्या दृष्टीनं अध्यात्म कशाला म्हणायचं? तर वर्तनाच्या दृष्टीनं अध्यात्म त्यालाच म्हणायचं की ज्या वेळेला माझी गरज आणि माझ्या भोवतालच्या सगळ्यांची गरज हे लक्षात घेऊन मी माझ्याकडे जे काही आहे, ज्ञान असेल, माहिती असेल, पैसे असतील, पदार्थ असतील, ते त्या वेळेच्या गरजेप्रमाणे माझं त्यावरचं स्वामित्व सोडून, माझी त्याच्यावरची मालकी सोडून इतरांच्या सोबत शेअर करणं, हे वर्तन म्हणजे अध्यात्म. म्हणजे एखाद्यानं त्यानं केलेल्या शोधाचं पेटंट न घेणं, एखाद्याने ओपन सोर्सचा एखादा IT चा प्रोग्राम बनवणं आणि तो सर्वांना देणं, ही कृती आध्यात्मिक कृती आहे. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही अशी कृती करता ज्यामध्ये परतफेडीची अपेक्षा नाही आणि ती मनापासून केलेली कृती आहे, त्यामध्ये प्रसिद्धीचा हव्यास नाही, त्यावेळेला तुमचं वर्तनामधलं अध्यात्म असतं. म्हणून आता आपण विचार, भावना आणि वर्तनातलं थोडक्यामध्ये अध्यात्म बघितलं. हे अध्यात्म जगण्यासाठी उपासना धर्मांचा जर उपयोग होणार असेल तर तो तेवढा करावा. पण त्या उपासना धर्म हे जर अध्यात्माच्या मध्ये अडचण निर्माण करत असतील तर त्या उपासना धर्मांचा सुद्धा पुनर्विचार करावा. म्हणजे असं की समजा मला कुणीतरी सांगितलं की अरे तू मंत्र म्हण बरं का, आणि मग मी मंत्र म्हणायला लागलो आणि मी मंत्र पाढ्यांसारखे, पर्वचेसारखे म्हटले आणि कशावरती लक्ष ठेवलं की मी 1000 वेळा म्हटलंय का नाही ह्याच्यावरती. आणि मी काय म्हटलं, 1000 वेळा म्हटलं, देवाचं नाव घेतलं, आता देव माझ्याकडे बघील. मग ते अध्यात्म नाही. मग तो काय झाला, तो रोकडा व्यवहार झाला. म्हणजे देवाला आम्ही कुठे आणलं, आमच्याच पातळीवरती आणलं. म्हणजे त्या वेळेला आपल्याला देवाला वगैरे असं, म्हणजे आपण देवाचं किती अवमूल्यन करतो बघा, की आपण लगेच काहीतरी नवस करतो. नवस करतो म्हणजे काय, एक प्रकारे लाच देतो की नाही. म्हणजे भावना मला सगळ्यांच्या समजतात, पण तरी सुद्धा एक प्रकारे देवा मला असं असं कर बरं का, मग मी असं असं करेन. हां, आणि मग लोकांच्या लक्षात पण राहतो, ते झालं पण जायलाच जमलेलं नाही हो. हां, आता मग लवकरात लवकर जाऊन आलं पाहिजे, तो नवस पूर्ण केला पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ना अशा प्रकारे देवाचं अवमूल्यन करू नका. तुम्ही काय करा की तुम्हाला देवाबद्दल वाटतंय ना, स्वतःच्या नियंत्रणाखाली असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. ज्या स्वतःच्या नियंत्रणाच्या बाहेरच्या गोष्टी आहेत ना, त्यासाठी फक्त त्याची प्रार्थना करा पाहिजे, तर त्या प्रार्थनेतून तुम्हाला बळ मिळेल ना, चांगली गोष्ट आहे. तेवढ्या पुरता तो उपासना धर्म मर्यादित ठेवा. आणि मग त्याच्यामध्ये कर्मकांडांमध्ये स्वतःच्या मनाला गुंतवता येतं, पण कर्मकांडामध्ये गुंतलेलं मन हे खऱ्या अध्यात्माकडे कधीही जात नाही. किंबहुना कर्मकांडामध्ये जितकं मन गुंतत जातं तेवढं ते अध्यात्मापासून दूर जातं, असं जगामधल्या अध्यात्मावरती काम करणाऱ्या बहुतेक सगळ्यांनीच म्हणून ठेवलंय. त्यामुळे जोपर्यंत त्या तऱ्हेचा व्यापक विचार,
व्यापक भावना आणि व्यापक वर्तन हे त्या व्यक्तीच्या जीवनाचा भाग बनत नाही तोपर्यंत त्याला अध्यात्म म्हणायचं का नाही असं सुद्धा आपल्याला म्हणायला पाहिजे. तेव्हा या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की स्वतःचं दिलेलं काम तन्मयतेने करणं यामध्ये सुद्धा अध्यात्म असू शकतं. एखाद्या व्यक्तीच्या सर्जनशीलतेमध्ये त्याचं अध्यात्म असू शकतं. एखाद्याच्या छंदामध्येच काय, एखाद्याच्या प्रिय विषयामध्ये सुद्धा त्याचं अध्यात्म असू शकतं. गणितामध्ये सुद्धा अध्यात्म असतं, निसर्गामध्ये सुद्धा अध्यात्म असतं, कलेमध्ये सुद्धा अध्यात्म असतं आणि फिजिक्समध्ये सुद्धा अध्यात्म असतं. हे आपण जर डोक्यात घेतलं तर त्याचा व्यक्तिविकासासाठी आवश्यक असा अर्थ आपण लावू शकू. अध्यात्म हे मुख्यत्वे करून प्रारब्ध, दैव, डेस्टिनी किंवा नशीब या गोष्टींवर भर देत असतं. पण मानसशास्त्रातल्या संकल्पना म्हणजे उदाहरणार्थ आरिबीटी सारखं मानसोपचार पद्धती आहे, हे प्रामुख्य करून डिस्प्युटेशन किंवा शेम अटॅकिंग एक्सरसाइज यासारख्या सक्रिय गोष्टींवर भर देतं. तर मग या दोन गोष्टींचा समतोल कसा साधायचा? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की खरं अध्यात्म दैववादी नसतंच. आणि हा फार मोठा गैरसमज हा अध्यात्माच्या नावाने जी बाजारपेठ तुमच्या आणि माझ्या बाजूला आहे त्यांनी हा समज करून दिलेला आहे की अध्यात्म दैववादी आहे. खरं अध्यात्म हे खूपच प्रयत्नवादी असतं. ते खूप जास्त प्रयत्नवादी असतं आणि त्याच्यामधला प्रयत्नवाद वाढवण्यासाठी खरं अध्यात्म हे नेहमी तुम्हाला तुमचं या देहाशी असलेलं कनेक्शन, तुमचं या मनाशी असलेलं कनेक्शन, तुमचं या जीवनाशी असलेलं कनेक्शन हे किती विशाल आहे हे सांगतं. आणि म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सातत्य ठेवून यत्न करायला हवा हे सांगतं. फक्त बाजारीपणा जो सगळीकडे घुसतो तो जेव्हा येतो तेव्हा तो असं म्हणतो की अध्यात्म हे दैववादी आहे. त्यामुळे खरं अध्यात्म दैववादी नाही. ते ज्या पद्धतीने फॅक्टर्स विदिन कंट्रोल आणि फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल हे मानसशास्त्र करतं तसंच अध्यात्म आपल्या परिभाषेमध्ये करतं. भगवद्गीतेमध्ये सुद्धा 4 पुरुषार्थ म्हणजे फॅक्टर्स विदिन कंट्रोल आणि दैव हे येथ पाचवे म्हणजे पाचवं जे दैव आहे ते फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल आहे. अगदी टक्केवारीमध्ये सुद्धा 4 पुरुषार्थ आणि 5वं दैव म्हटलं की ते 20%च आहे. त्यामुळं तेही कुठे दैववादी असं म्हटलेलं नाही आहे. किंबहुना संपूर्ण भारतीय परंपरेमध्ये ज्या पद्धतीने स्वधर्माचा पुरस्कार गीतेपासून केलेला आहे ते उलट यत्नवादाला एका वेगळ्या पातळीवरती नेतात. ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणजेच आपण या मानसशास्त्रामध्ये आपण काय करतो तर तू आता म्हणालास तसं की अविवेकी विचार आहेत ना, ते अविवेकी विचारांचं खंडन मंडन करा. खंडन करा म्हणजे काय? डिस्प्युटिंग करा. मंडन म्हणजे काय? नवी मांडणी करा. बहुतेक वेळेला आपण मानसशास्त्रामध्ये खंडन करण्यावरती जास्त भर देतो. तेवढाच भर आपण नवीन मांडणी करण्यावरती देत नाही. हा खरं म्हणजे ज्याला आपण काउन्सेलिंग म्हणतो त्याचा एक अविभाज्य घटक आहे की खंडनाबरोबर मंडनही करायचं आहे. मांडणी सुद्धा नव्याने करायला पाहिजे. आणि ही खंडन करणं महत्वाचं, मंडन करणं महत्वाचं, पण अध्यात्म खरं अध्यात्म त्याच्या पुढे जाऊन असा प्रश्न विचारतं की ज्या मनामध्ये आता हे सगळे विचार चालू आहेत त्या मनाचा आत्ताचा आत्मभाव कोणता आहे? म्हणजे सायकोलॉजी डील्स विथ क्वेश्चन्स, स्पिरिच्युअलिटी आस्क्स हु इज आस्किंग धिस क्वेश्चन, हु इज जनरेटिंग धिस क्वेश्चन. मग तो हु कोण? तर त्यांच्या दृष्टीनं देहबुद्धीमध्ये अडकलेला माणूस, मनबुद्धीमध्ये अडकलेला माणूस हा एकाच तऱ्हेचे प्रश्न निर्माण करणार.
जोपर्यंत तो त्याची देहबुद्धीतून आणि मनबुद्धीतून सुटका करत नाही, तोपर्यंत तो आत्मविकासही साधणार नाही आणि तुम्ही एका विचाराचं खंडन केलं की तो लगेच दुसरा विचार तिकडे आणेल. म्हणून तू कोण असा प्रश्न अध्यात्म विचारतं. मानसशास्त्र प्रश्न असा विचारतं, तुझे विचार काय? दोन्ही शैली जरी तुम्हाला विरोधात जाणाऱ्या वाटल्या तरी त्या खरं म्हणजे एकमेकाचे एक्सटेन्शन आहेत. हे आपल्याला निश्चितपणे कळेल की कोणते विचार आहेत, इथपासून विचार करणारा कोण इथपर्यंत जाता येतं, विचारांच्या पलीकडचा कोण इथपर्यंतही जाता येतं. त्यामुळे या दोन शैली एकमेकाच्या विरोधात नाहीत, हे जर आपण निश्चितपणे लक्षात घेतलं तर दोघांचा समन्वय साधणं हे शक्य आहे. पण तो जर समन्वय साधला तर बाजारी व्यवस्था जी आहे ना, तिच्यावरती असलेलं परावलंबन कमी होईल माणसांचं. आणि माणसांचं परावलंबन जर कमी झालं बाजारी व्यवस्थेवरचं, ज्याला मी अध्यात्म म्हणत नाही आहे, तर परावलंबन कमी झालं तर किती कोट्यावधींचं नुकसान होईल. त्यामुळं हा जो परस्पर संबंध आहे तो लख्ख दिसत असूनही मांडला जात नाही. तो त्या पद्धतीने मांडला जात नाही, कारण शेवटी माणसानं स्वावलंबी राहावं शक्यतोवर, परस्परावलंबी राहावं सतत. कधी कधी माणसानं, माणूस हा स्खलनशील वल्नरेबल असल्यामुळे थोडंसं परावलंबी सुद्धा राहावं. पण या सगळ्याचा तोल त्याने सांभाळून राहावं असं मानसशास्त्रही सांगतं आणि अध्यात्मही सांगतं. शेवटी दोघांचाही हेतू हा माणसाच्या उन्नतीचा आहे आणि ते एकमेकांचे भाग आहेत असं म्हणून घेतलं पाहिजे. ही पाचर जी मारून ठेवलेली आहे, ती पाचर मारण्यामध्ये व्यापारी व्यवस्थेचे हितसंबंध आहेत, हे आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. स्वहित जपावे आणि परहित साधावे असं करता करता परहिताची व्याप्ती इतकी वाढावी की स्वहित आणि परहित हे एकच व्हावे, ह्याला अध्यात्म म्हणतात. म्हणजे स्वहित जपावे आणि परहित साधावे हाही विवेक आहेच आहे, पण त्या विवेकाची परमावधी आपल्या परंपरेत ही सांगितलेली आहे की ती विवेकाच्या परमावधीमध्ये स्वहित आणि परहित हे वेगळे राहतच नाही. जे माझं स्वहिताचं काम आहे तेच परहिताचं आहे आणि जे परहिताचं आहे तेच स्वहिताचं आहे. त्यामुळे स्वहित आणि परहित याच्यामधलं अद्वैत म्हणजे अध्यात्म. आणि मानसशास्त्रामध्ये द्वैत आहे. त्यामुळे मानसशास्त्रामध्ये माझे आणि इतरांचे स्वहिताबरोबर परहित साधावे. त्यामुळे पुन्हा हे पण खूप छान आहे की स्वहिताबरोबर परहित साधावे, हेही जमायला आयुष्य लागू शकतं. आणि मग त्याच्या पुढे आयुष्य आणि ऊर्जा जर उरली तर माणसं त्याच्या पुढे जाऊ शकतात. हे आपण डोक्यात घेऊया. म्हणजे तेही महत्वाचं आहे बरं का, मला त्याला कमी नाही लेखायचंय, पण पुढे कुठे जातं अध्यात्म तेवढं फक्त मी तुला दाखवून दिलं. खूपच छान सांगितलं सर. अध्यात्माचा एक व्यापक अर्थ मला वाटतं इथे आपल्या सगळ्यांना कळतोय आहे. त्याच्याच जोडीला लागून माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण आता बघतोय आजूबाजूला की चिंता, नैराश्य जे काही आपल्याला आपण अनुभवतोय, तर त्याच्यावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहे, औषधोपचार पद्धती आहे, समुपदेशन आहे, आणि त्याच्या जोडीला मेडिटेशन किंवा ध्यानधारणा, सजगता, माइंडफुलनेस यासारख्या उपचार पद्धती सुद्धा विकसित होत आहे किंवा त्या करण्यावर सुद्धा भर दिला जातो. पण त्याच वेळेला काही लोक असे म्हणतात की मेडिटेशनमुळे कदाचित चिंता किंवा नैराश्य अधिक तीव्र होऊ शकतं. तर हे खरं आहे का? आणि जर तसं नसेल तर ह्या गोष्टीचा पुन्हा आपल्या मानसिक स्वास्थ्याच्या वाढीसाठी कसा उपयोग करून घेता येईल? एक मांडणी आपण सोपी अशी करू की मुळामध्ये ज्या काही ध्यान पद्धती व्यक्ती वापरेल, त्या ध्यान पद्धती वापरताना त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. आणि जर मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यक्तीबरोबर तुम्ही सल्ल्यासाठी येत असाल तर मानसिक आरोग्य क्षेत्रातल्या व्यक्तीचा सुद्धा सल्ला घेऊन ध्यानाची पद्धती निवडावी. ही पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे
की ध्यान पद्धती म्हणजे वे ऑफ मेडिटेशन जे अनेक आहेत. त्याच्यानंतर आहे ध्यान कृती म्हणजे मेथड ऑफ मेडिटेशन. तर पद्धती आणि कृती याच्यावरती माणसं भयंकर लक्ष देतात, अत्यंत काटेकोर असतात. पण ध्यान स्थिती ही मला मिळते का नाही याच्याकडे माणसांचं लक्षच नसतं. कारण त्यांना ध्यान स्थिती म्हणजे काय हेच कळलेलं नसतं. आणि ध्यान स्थितीच्या मानसशास्त्राच्या आणि अध्यात्माच्या थोड्याशा वेगळ्या रंगाच्या व्याख्या आहेत. म्हणजे असं आहे की मानसशास्त्रामधल्या मेडिटेशनमध्ये आपल्याला विचार भावनांचा साक्षीभाव आला, तो अवेअरनेस आला, तरी आपल्याला ते चालतं. त्या तऱ्हेचं डिस्क्रिमिनेशन आलं तरी ते आपल्याला चालतं. तेवढा दूरस्थपणा आला तरी तो आपल्याला चालतो. हे अध्यात्माच्या क्षेत्रातली पहिली पायरी तीच आहे. तिथं मानसशास्त्र म्हणतं की आता हे एवढंच तुम्हाला झेपतंय ना, तर एवढंच करा. अध्यात्मामध्ये जी साधना आहे त्या साधनेमध्ये तुम्हाला जे आपले व्यक्त विचार आहेत त्या व्यक्त विचारांच्या पुढे असलेली फक्त अनुभव स्थिती जी आहे ती अनुभव स्थिती यावी याच्यासाठीची साधना असते. ही साधना प्रत्येकाला जमेलच असं नाही आणि तो प्रत्येकाचा गोल किंवा ते उद्दिष्ट असायला पाहिजे असं पण नाही. म्हणून आपलं उद्दिष्ट मानसशास्त्रीय पहिल्यांदा सफल करावं. ते सफल केल्यानंतर आणि आपण मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं स्थिर झाल्यावरती मग निश्चितपणे आध्यात्मिक अनुभवाकडे जायचं असेल तर जाता येईल. म्हणून माणसं ध्यान स्थितीवरती अजिबात लक्ष देत नाहीत. पुढचा महत्वाचा भाग असा आहे की ध्यान स्थिती केलीत तर त्याचा चांगला परिणाम तुमच्या ध्यान वृत्तीवर होतोय का नाही. म्हणजे मी जर अर्धा तास मेडिटेशन करत असेल तर नंतरच्या किमान 1 तासामध्ये माझं नकारात्मक भावनांचं एक्सप्रेशन, ती अभिव्यक्ती ताब्यात येते का? का मेडिटेशन केल्यानंतर 5व्या मिनिटाला मी तेवढाच सडकून भडकतोय. ध्यान स्थितीचं प्रतिबिंब ध्यान वृत्तीत जर पडत नसेल तर सगळंच समीकरण तपासून पाहायला पाहिजे. मग ती मेथड आणि मेथडच नाही, आपण कशी ती मेथड करतोय ती मेथडच आपल्याला बघायला पाहिजे. हा जो भाग आहे, मी किती शब्द वापरले बघ, ध्यान पद्धती, ध्यान कृती, ध्यान स्थिती आणि ध्यान वृत्ती. तर ध्यान वृत्तीमध्ये जर फरक पडला तर मग तुमचं मेडिटेशन आहे त्याचा काहीतरी चांगला परिणाम होतोय असं आपल्याला दिसेल. हे जर तुम्ही लक्षात घेतलं आणि जर त्या क्षेत्रातल्या तज्ञाचा आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातल्या तज्ञाचा जर तुम्ही सल्ला घेतला तर त्याच्यातून तुम्हाला हवं तसं कॉम्बिनेशन तुमचं तुम्ही तयार करू शकाल. म्हणून मानसशास्त्रामध्ये ध्यानधारणा या क्षेत्रामधले विद्यार्थी असतील, अभ्यासू असतील, पण अध्यात्म क्षेत्रामध्ये ध्यानधारणेमधले साधक असतील, अगदी वरती त्यांना मुमुक्षू म्हटलेलं आहे. त्यामुळे हे आपल्याला विद्यार्थी, अभ्यासक, साधक, मुमुक्षू असे 4 गटच सांगितलेले आहेत आपल्या परंपरेने सुद्धा. त्यामुळे हे जर आपण लक्षात घेतलं की सध्या आपण बाबा विद्यार्थी आहोत, मग अभ्यासक होऊ, मग साधक होऊ, मग बघू पुढे काय ते, असं जर बघितलं तर ते महत्वाचं आहे. आणि ही गोष्ट ध्यानधारणा सांगणाऱ्या तज्ञांनीही लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीची इयत्ता कोणती. म्हणजे त्या व्यक्तीनेही लक्षात घेतली पाहिजे आपली इयत्ता कोणती आणि तज्ञांनीही लक्षात घेतली पाहिजे की हा माणूस कोणत्या इयत्तेमध्ये आहे. तर तसं झालं तर योग्य मार्ग त्या ध्यानाचा हा घेणं हे दोन्ही लोकांना म्हणजे शिकवणाऱ्याला आणि शिकणाऱ्याला दोघांनाही ते अधिक सोपं जाण्याची शक्यता आहे. सर, बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की पेशंट आमच्याकडे येतात, ते ज्यांना चिंता, नैराश्य सारखे त्रास असतात, ते बऱ्याच वेळेला म्हणतात
की आम्हाला कळतंय की आमचे विचार अवास्तव आहे किंवा आमची भीती अवास्तव आहेत, पण ते सारखे सारखे विचार जे येत असतात त्या नकारात्मक विचारांना, त्या विचारांवर कंट्रोल कसा आणायचा, जी शारीरिक लक्षणं जाणवतात त्यांच्यावर कंट्रोल कसा आणायचा. अशा वेळेला सायकोलॉजी बरोबर सायकियाट्री यायला हवी. म्हणजे अशा वेळेला मानसशास्त्राच्या बरोबर मनोविकारशास्त्र सुद्धा यायला हवं. दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये मनोविकारशास्त्रातल्या खास करून औषधांबद्दल खूपच मोठे गैरसमज आहेत. म्हणजे झोपेच्या गोळ्या दिल्या जातात, आयुष्यभर घ्यायला लागणार का? म्हणजे लोकांनी सुरुवात केलेली नसते आणि लोक आयुष्यभर घ्यायला लागणार का असं विचारतात. हे डायबिटीसला नाही विचारत, हे ब्लड प्रेशरला विचारत नाहीत, फक्त आमच्या क्षेत्रातल्या गोळ्यांना विचारतात. त्याच्यामुळं महत्वाचं, आणि लोक कसे पाहतात, आयदर सायकियाट्रिक ट्रीटमेंट ऑर काउन्सिलिंग. म्हणजे लोक काय म्हणतात माहिती आहे, गोळ्या नका देऊ, आम्ही काउन्सिलिंग करून घ्यायला तयार आहोत. काउन्सिलिंग करून घेणं म्हणजे काय स्पा मध्ये जाणं नाहीये, हा हा किंवा सलून मध्ये जाणं नाहीये. तर काउन्सिलिंग करणं म्हणजे काउन्सिलिंग इज ओनली अन इनपुट. तोही इनपुट शब्दांच्या पद्धतीने दिलेला इनपुट आहे. तो इनपुट घेण्यासाठी माझं मन तयार नको का करायला? जेव्हा तीव्र नकारात्मक भावना असतात त्यावेळेला खरं म्हणजे मनोविकारशास्त्रातली औषधं हे नांगरणी करत असतात त्या मातीची, ज्याच्यामध्ये मग काउन्सिलिंगचं बीज, नवीन विचारांचं बीज जर त्याच्यामध्ये पेरलं गेलं तर त्याचं पीक चांगलं येतं. म्हणून आपल्याला या दोन्ही गोष्टी स्पर्धा करणाऱ्या नसून त्यांचा योग्य असा एकत्र वापर केला तर या सगळ्याचं अधिक चांगलं उत्तर मिळणार आहे, हे आपण डोक्यात घेणं फार गरजेचं आहे. ते आपण लोक डोक्यात घेत नाही. म्हणून बरं, काही उलटे पण असतात लोक, ते म्हणतात औषध द्या किती ते, पण विचार बदलायला सांगू नका, असे पण असतात. म्हणजे त्यांना ना सगळं औषध घेत, वर्षोनुवर्ष औषध घेऊ, पण ते काउन्सिलिंग तेच सांगणार ना, ते तर मला माहितीच आहे. वेगळं काय सांगणार आहेत ते काउन्सिलिंग मध्ये, असं म्हणतात लोक. हा, अर्थात काउन्सिलरने हा विचार करायला पाहिजे की आपण वेगळं कसं सांगायचं, पण तो मुद्दा आपण नंतर बघू. तर त्यावेळेला आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे की अरे विचारच तुला मिळणार आहेत. मग ते विचार स्वतःच्या अभ्यासातून सुद्धा तू मिळवू शकतोस का? हो, मिळवू शकतो, पण तेवढी चिकाटी तुझ्यात आहे का? म्हणजे बऱ्याच वेळेला काउन्सिलिंग मध्ये एक प्रकारचं मॉनिटरिंग सुद्धा आपण करतो, की आपण गोल ठरवतो. म्हणजे जो काउन्सिलर असतो, सायकोलॉजिस्ट असतो, तो गोल ठरवतो, उद्दिष्ट, त्या व्यक्तीच्या बरोबर बसून आपण ते उद्दिष्ट ठरवतो. मग त्याचा एक प्लॅन तयार करतो. मग विचारांच्या पातळीवरती काय करायचं, भावनेच्या पातळीवरती काय करायचं, वर्तनाच्या पातळीवरती काय करायचं, पुढच्या 15 दिवसात तू कसा मॉनिटर करणार आहेस, हा जो सगळा भाग आहे त्याच्यामध्ये काउन्सिलर आणि काउन्सिली यांच्यामध्ये एक प्रकारचं मैत्र तयार होतं, यांच्यामध्ये एक प्रकारचा धागा तयार होतो. त्याला आपण थेरपेटिक रिलेशनशिप असं म्हणतो. त्याचाही खूप फायदा बरं होण्याला होत असतो. म्हणजेच हे जर आपण सगळं डोक्यात घेतलं तर आपल्याला एका बाजूला तीव्र लक्षणं असताना औषधांचा वापर करणं हे गैर नाही. औषधांचा वापर केल्यामुळे माझी स्वायत्तता धोक्यात येत आहे असं खास करून आमच्या औषधांच्या बाबतीत लोकांना वाटतं, तर ते खरं नाही. तर तो पुन्हा एक विचारच आहे. आणि मग लोक झोपेच्या गोळ्या, मग वगैरे 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 सगळं बोलत राहतात. तर ते न बोलता योग्य तज्ज्ञ, योग्य औषधोपचार, त्याचा जोडीनं मानसोपचार, त्याच्या जोडीनं सपोर्ट ग्रुप आणि त्याच्या जोडीनं स्वाध्याय, सगळ्यात महत्वाचा जर काय असेल चिंता आणि नैराश्यासाठी तर स्वाध्याय. आणि याच्याविषयी माणसं बोलतच नाहीत. म्हणजे त्यांना असं होतं औषध घेतलं, काउन्सिलिंगला आलो, सपोर्ट ग्रुप केला, आता मस्त नाही. स्वाध्यायाला पर्याय नाही. स्वाध्याय म्हणजे काय? स्वाध्याय म्हणजे फक्त वाचन नाही, कृती सुद्धा, वर्तनामधले वेगवेगळे प्रयोग सुद्धा. असा स्वाध्याय जोपर्यंत माणूस त्याच्या पद्धतीने करत नाही तोपर्यंत माणूस त्या लक्षणांमध्येच अडकून राहील. कारण स्वाध्यायाशिवाय
व्यक्तिमत्व बदलत नाही. व्यक्तिमत्व जर कशाने बदलत असेल तर ते स्वाध्यायानेच बदलतं. ही गोष्ट वाल्या कोळ्यापासून आजपर्यंत तशीच आहे. वाल्या कोळ्यानेही स्वाध्याय केला, फक्त नारदावरती अवलंबून नाही राहिला, म्हणून वाल्मिकी ऋषी झाले. त्यामुळे स्वाध्याय ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हे कुणीच कुणाला सांगत नाही. म्हणजे इनपुट्स आहेत, त्या इनपुट्स बरोबर बाहेरून दिलेल्या, मग ते गोळीच्या स्वरूपातले असतील, सल्ल्याच्या स्वरूपातले असतील, अजून काय ध्यानधारणेच्या स्वरूपातले असतील, योगाच्या स्वरूपातले असतील, या सगळ्याच्या मध्ये मी माझं काय टाकणार आहे, मी माझा स्वाध्याय काय करणार आहे, मी माझ्या विचारांचं मॉनिटरिंग काय करणार आहे, मी माझ्या विचारांना पोषक असं काय ऐकणार आहे, काय वाचणार आहे, कशाच्या नोट्स काढणार आहेत. अभ्यासाच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असू शकतील. काही लोक वर्तनावरती आधारित करतील अभ्यास, काही जण विचारांवरती आधारित करतील, काही जण भावनांवरती आधारित करतील, करू देत की. पण चिंता आणि नैराश्याच्या रिकव्हरीमध्ये स्वाध्याय हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या व्यक्तींच्या बाजूचे आधार गट त्यांचा, किंवा आधाराचं स्ट्रक्चर, आधार रचना म्हणेन मी त्याला, सपोर्ट सिस्टीम. सपोर्ट सिस्टीम ही फार महत्वाची आहे. म्हणजे सपोर्ट सिस्टीम याचा अर्थ अगदी प्रत्येक वेळेला तुझाच कसं आहे, तुझाच कसं आहे असं नका विचारू. पण आता समजा नैराश्यामधून सावरतोय बाबा, तर त्याचं लक्ष ठेवा ना त्याकडे, आणि मग ते लक्ष ठेवा, पहारा नका ठेवू. आणि मग समजा त्याने आता चवीने खाल्लं काही, तर ना आज तुला ना असं चवीने खाताना बघून मला खूप बरं वाटतंय असं म्हणा. लगेच अरे वा, डिप्रेशन मधनं बाहेर पडला वाटतं, आता 4 पोळ्या खायला लागला असं नका म्हणू. तर मला त्याच्यातल्या बदलामुळे आनंद झालाय हे त्याच्यापर्यंत पोहोचवा. ही आधार रचना, सपोर्ट सिस्टीम ही सुद्धा फार महत्वाची आहे. कारण ती जर सपोर्ट सिस्टीम असेल तर माणसाला स्वाध्याय करायला सुद्धा हुरूप मिळतो. त्याच्यामध्ये जे व्यक्तिमत्वाचे बदल होतात त्या बदलांना उजाळा मिळण्यासाठी आजूबाजूची आधार रचना ही मदत करते. या गोष्टी डोक्यात घेणं फार गरजेचं आहे. खूपच छान सांगितलं सर. या पुढचा शेवटचा प्रश्न असा आहे जो आम्ही सगळेच जण जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत. आपण अनेक वर्ष एकत्र काम करतोय, संस्थेला आता 30 वर्ष पूर्ण झालेली आहेत, आणि या सगळ्या प्रवासामध्ये बरेचसे आव्हानं आलेली असतील, बरेचसे चढ उतार तुम्ही अनुभवलेले असतील. तर अशा वेळेला चिंता, नैराश्य किंवा ताणतणाव जाणवणं हे खूप स्वाभाविकच आहे. तर अशा वेळेला तुम्हाला येणारा स्ट्रेस तुम्ही कसं काय हँडल करता? तो त्रास जो काही होत असेल किंवा जे काही स्ट्रेस असेल त्याला तुम्ही कसे सामोरे जातात, हे आम्हा सगळ्यांना जाणून घ्यायला खूप आवडेल. मुळामध्ये आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे मी काय लक्षात घेतो ते सांगतो. मी पहिल्यांदा असं लक्षात घेतो की मी माणूस आधी आहे की नाही, आणि मग सायकियाट्रिस्ट वगैरे वगैरे झालो. तर त्याच्यामुळे मी जर माणूस असेन तर सर्व नकारात्मक भावना या माझ्यामध्ये येणार. फक्त कदाचित आतापर्यंतचा अनुभवावरती विचार, मनन, चिंतन केलेलं असल्यामुळे काही प्रमाणात त्यांची तीव्रता कमी होऊ शकेल. पण याचा अर्थ म्हणजे तुम्ही सायकियाट्रिस्ट आहात, तुम्हाला कशी डिप्रेशनची भावना येते असं जर कोणी म्हणालं तर मग ऑर्थोपेडिक सर्जनचं हाड कधी मोडताच कामा नये. किंवा हार्ट स्पेशलिस्टला हार्ट अटॅकच येतं का मध्ये, असं होईल ना. तर त्यामुळे माणूस म्हणून तुमची जी व्हल्नरेबिलिटी असते ती प्रत्येक व्यक्तीकडे असणार. त्यामुळे त्या व्हल्नरेबिलिटीचा पहिल्यांदा आपण स्वीकार करायला पाहिजे, जो स्वीकार करायला मी हळूहळू शिकतोय, अजूनही शिकतोय. मग आपल्याला त्याच्या पुढे काय करायला पाहिजे, तर त्याचा स्वीकार करून की आत्ताच्या निगेटिव्ह, ज्या काही निगेटिव्ह भावना असतील त्यांचा स्वीकार आपण करायचा. आणि मग तिथे मी मानसशास्त्रच लावतो की बुवा आपल्या आत्ता हाताखाली, आपल्या नियंत्रणाखाली असलेले घटक कोणते आहेत त्याचा मी विचार करतो, आणि त्याप्रमाणे मग आपल्याला पुढे काय करता येईल हे मी ठरवण्याचा सतत प्रयत्न करतो. काही प्रमाणात ती माझी थोडीशी अंगवळणी पडलेली गोष्ट आता झालेली आहे, पण तरीही मी हलतच नाही असं काही होत नाही. म्हणजे आता तू 30 वर्षाचा उल्लेख केलास, तर 30 वर्षाचा आपला कार्यक्रम एक मोठा होणार होता, त्याची आपण खूप सारी तयारी करत होतो. तर तो आपल्याला त्याच दिवशी लॉकडाऊन चालू झाला, 22 मार्च, आणि 23 मार्च हा आपला वर्धापन दिन होता. तो आता सगळ्यांच्या कायम लक्षात राहील.
तर त्यामुळे 23 मार्च पासून हा लॉकडाऊन आपला चालू झाला. त्यामुळे आपण किती उत्साहामध्ये सगळे होतो आणि मोठा कार्यक्रम होणार होता. तर हिरमोड झाला का? हो, झाला. पण मग त्याच्यानंतर आपण असा विचार केला, की अरे, आत्ता आपलं जर ध्येय महत्वाचं आहे आपल्या संस्थेचं. म्हणून मला असं वाटतं, मला स्वतःला ध्येयाने खूप हात दिलाय. म्हणजे त्यावेळेला मी स्वतःला असं विचारतो, की उद्दिष्ट तुझं काय आहे आत्ताच्या काळातलं? तर मग संस्थेच्या 30 वर्ष पूर्ण होताना जर एका प्रकारे मानसिक आरोग्याचीच एक त्रासदायक अशी स्थिती या सगळ्या निमित्ताने निर्माण झाली, ती अजून वाढते आणि कदाचित पुढे अजून गंभीर वळणही घेऊ शकेल. तर मग आपलं ध्येय जे आहे ते आपण या परिस्थितीमध्ये सुद्धा काय पद्धतीने जपू शकतो? मग आपण वेगवेगळ्या तऱ्हेचे विचार केले. जसं आपण आज हा आपला ग्रुप हा या माध्यमातून घेतो आहोत. तसे आपण मग सपोर्ट ग्रुप चालू केले, आपण ऑनलाईन सेवा चालू केल्या, आपण डायरेक्ट सेवा आपल्या थांबवल्याच नाहीत. तर तऱ्हेने आपण लोकांच्या पर्यंत पोहोचायला लागलो. मग आपल्या असं लक्षात येतं, की जर आपण आपल्या ध्येयाप्रमाणे वागत राहिलो, तर आपला तणाव काही प्रमाणात कमी होतो. दुसरी गोष्ट आपल्याला ही सांगितली पाहिजे, माझ्या बाबतीत तू प्रश्न विचारलास म्हणून, की माझ्या आजूबाजूची कुटुंबाची जी एक आधार रचना आहे, ती खूप चांगली आहे. म्हणजे माझ्या मुलानं मला हा सल्ला दिला, त्या लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी, की "अरे, तू आणि मी Instagramवरती लाईव्ह कार्यक्रम का नको करूया? मी तुझी मुलाखत घेतो, तुझ्या संस्थेला 30 वर्ष पूर्ण झाली म्हणून." आणि मग तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की अरे, हे भारी आहे. मला तोपर्यंत हे माध्यम माहीत नव्हतं. हे वापरता येतं हेही माहीत नव्हतं. पण तिथून एक माझा प्रवास चालू झाला, की ते आता माझ्या ध्येयाला कसं जोडता येईल. तेव्हा अशा प्रकारे तुमची आधार रचना असेल, तर त्याचा फायदा होतो. मग स्वाध्यायाचा फायदा होतो. मी जेव्हा स्वाध्याय असं म्हणतो, तेव्हा मी सतत स्वाध्याय करत असतो. तो कसा करत असतो? तो माझा स्वाध्याय वाचनातून आणि लेखनातून होतो. पण त्याला मग इतिहास असेल, अ, अध्यात्म असेल, मानसशास्त्र असेल, तर या सगळ्यावरचं लिखाण आपण करावं. आपल्या आवाहन IPH आपलं जे YouTube चॅनल आहे, त्याच्यावरती आपण आता इतक्या मालिका लावलेल्या आहेत. सायंकाळची संवादमाला आहे, करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस आहे, वेदांत विचार आणि व्यक्तित्व विकास आहे. आपल्या वेगवेगळे आपण कार्यक्रम आत्ताच आपण विवेकानंद आणि रामकृष्णांच्या बाबतीतलं एक छान व्हिडिओ प्रेझेंटेशन केलेलं आहे. आपल्या सगळ्या वेदच्या मुलाखती आहेत. आत्ता ग्लोबल वेद आपण केला, तो सुद्धा एका बाजूने स्ट्रेस मॅनेजमेंटच आहे की. हे आत्ताच्या काळामध्ये वेदसारखी चळवळ आपल्याला नाही करता येणार. पण ते आपण कसं जास्तीत जास्त करू शकू? तर हा एक विचार जर आपण केला, तर आपली स्ट्रेस मॅनेजमेंट आपण करू शकतो. दुसरं आपल्या असं लक्षात आलं, माझ्या तरी असं लक्षात आलं, की या निमित्तानं घरामधली अनेक कामं आपण सगळे करायला लागलो. त्या निमित्तानं स्त्री आणि पुरुष यांचे जे स्टिरियोटाइप्स होते, ते काही प्रमाणात कमी झाले. माझ्या घरामध्ये आम्ही जीवनशैलीचा थोडा आम्ही तो आधीपासूनच करत होतो. आमची जीवनशैली काही फारच खर्चिक नाही. पण तरीही तिचा विचार करायला लागला. असे विचार आपण जेव्हा करतो आणि त्याप्रमाणे काही बदल करतो, तर त्याचा शेवटी आपल्या तणाव नियोजनाला फायदा होत असतो. आणि रचना तुमची जर आधार रचना असेल, तर ती काय करते, तर ती जितकी तुमची आधार रचना ही जास्त विस्तृत आहे, तर तुम्हाला ऐकून घेण्यासाठी जास्त माणसं सापडतात. त्यामुळे माझी आधार रचना खूप विस्तृत आहे. त्याच्यामुळं मला कुठल्याही क्षेत्रामधली काही अडचण आली, तर त्या क्षेत्रात कुठल्या आधाराकडे जायचं, असं मला सहसा प्रश्न पडत नाही. म्हणून ना आपण सगळ्यांनी स्वतःची भावनिक आधार रचना ज्याच्यामध्ये आहे अशी अनेक नाती ही खरं म्हणजे नेहमीच्या काळापासून म्हणजे आता कसोटीचा काळ आणि नेहमीचा काळ. तर नेहमीचा काळ असताना सुद्धा ह्या नात्यांची मशागत करणं खूप आवश्यक आहे. या नात्यांची जर अशी मशागत झाली, तरच कसोटीच्या काळामध्ये अशी नाती आपल्या भावनिक आधार रचनेचा भाग बनू शकतात. तेव्हा या नात्यांच्या बाबतीमध्ये अ, माझं भाग्य खूप चांगलं आहे, असं म्हणता येईल. त्याचाही मला माझ्या भावनिक नियोजनासाठी खूप फायदा होतो.
गेला तासभर आपली ही चर्चा खूप छान रंगलेली आहे. बरेच महत्वाचे मुद्दे आपल्याला इथे समजले नव्याने, जे मी थोडक्यात समिंग अप करतो. पहिली गोष्ट म्हणजे सरांनी जसं सांगितलं की चिंता ही आपल्याला, चिंतेचा उपयोग हा आपल्याला आपल्या विकासासाठी सुद्धा करता येऊ शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की सपोर्ट सिस्टीम, आपल्याला मिळणारी सपोर्ट सिस्टीम ही खूप बळकट स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. सरांनी जो संवादाचा मुद्दा सांगितला होता की संवादाची शैली सुधारण्यावर भर देणं किती महत्वाचं आहे, संवाद करण्याची रिस्क घेणं हे खूप खूप भावलं. त्याच्यानंतर सरांनी स्क्रीन ऍडिक्शन बद्दल सांगितलं की स्क्रीन जवळ जाणाऱ्या लोकांच्या भावना समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण त्या भावना जर समजल्या तर त्यांच्या वर्तनावर आपल्याला चांगल्या प्रकारे काम करता येईल. त्याच्यानंतर तुम्ही हेही सांगितलं की यश अपयश स्वतःला चिकटवायचं नाही, स्वतःच्या आत्मभावाशी ते जोडून ठेवायचं नाही, त्यामुळे कदाचित आपल्याला होणारा त्रास सुद्धा कमी होऊ शकतो. हे खूप छान होतं. झोपेच्या समस्यांबाबत आपण खूप छान सांगितलं. अध्यात्माचा आज एक नवीन अर्थ आम्हा सगळ्यांना समजला की स्वतःचा विकास आणि त्याच्यासोबत इतरांचा विकास म्हणजे खरं अध्यात्म. त्याच्यानंतर मेडिटेशन कसं करावं, ध्यानधारणा कशी करावी ह्याबद्दल तुम्ही सांगितलं. तसंच तुमच्या अनुभवातून तुम्ही या सगळ्याला कसे सामोरे जाताय, तुम्ही स्वाध्याय किंवा स्वतःवरचा अभ्यास कसा करतायत, मला वाटतं या सगळ्याचा उपयोग, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा आम्हा सगळ्यांना खूप छान प्रकारे उपयोग नक्कीच होईल. त्यामुळे तर ह्याच नोटवर मी आपला कार्यक्रम, आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.